हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला जसं माहितीच आहे की ड्रग इन्स्पेक्टर या पोस्टसाठी मित्रांनो आता कसलाही एक्सपिरियन्स लागणार नाहीये। म्हणजे सर्व बी फॉर्म स्टुडंट जे असतील मित्रांनो, ज्यांची डिग्री झालेली आहे ते सर्व ह्यासाठी इलिजिबल असणार आहेत मित्रांनो। आणि त्यासाठी मित्रांनो मी एक ऑनलाईन फ्री बॅच आणलेली आहे, फ्री ऑनलाईन बॅच। आणि मित्रांनो आज कोणता डे 1 आहे। आणि मित्रांनो रेग्युलर बेसिसवर रोज एक व्हिडिओ सकाळी 10 वाजता तुम्हाला भेटेल मित्रांनो, ज्यामध्ये कव्हर केलेला असेल ड्रग इन्स्पेक्टरचा सर्व सिलेबस। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोणता पॉइंट डिस्कस करणार आहे ते असणार आहे मित्रांनो फॅक्टर मॉडिफाइंग ड्रग ऍक्शन। तर चला स्टार्ट करू मित्रांनो हा व्हिडिओ। आता हे बघा मित्रांनो, हे जे दिसत आहे तुम्हाला हे आहे सिलेबस कॉपी एमपीएससी ने जे दिलेली आहे। इथे बघा औषध निरीक्षक अन्न प्रशासन गट ब, यामध्ये आपलं औषध निरीक्षण म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर। तर यामध्ये मित्रांनो बघा आज जे मी पॉइंट घेणार आहे तो असणार आहे फार्माकोलॉजीचा। आता फार्माकोलॉजी मध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे तो कोणता आहे, फॅक्टर मॉडिफाइंग ड्रग ऍक्शन। तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये फ्री मध्ये पॉइंट वाइज व्यवस्थित सर्व सिलेबस तुम्हाला भेटणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो। चला तर बघू मित्रांनो की कोणते कोणते फॅक्टर हे ड्रग ऍक्शन वर इफेक्ट करणार आहेत। मित्रांनो आता ड्रग ऍक्शन म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे की एखाद्या पेशंटला जर एखादा कोणता बी डिसीज असेल किंवा कोणता प्रॉब्लेम असेल तर तो काय करतो, ड्रग कंझ्युम करतो, राईट। तर तो ड्रग मित्रांनो ऍक्शन कशी दाखवणार आहे, जे काही त्याचा ड्रगचा रिस्पॉन्स असणार आहे त्यामध्ये कोणते कोणते असे फॅक्टर आहेत जे की त्या ड्रगचा जो रिस्पॉन्स आहे तो व्यवस्थित होणार नाहीये किंवा त्याचा रिस्पॉन्स चेंज करणार आहेत। आता ही जे फॅक्टर्स आहेत त्यामध्ये मित्रांनो फर्स्ट इन्क्लूड होतं एज। आता मित्रांनो पेशंटच्या एजवर पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंड आहेत की ड्रगचा इफेक्ट कसा असणार आहे। आता चिल्ड्रन मध्ये इफेक्ट वेगळा असतो, ह्यूमन मध्ये, मेल मध्ये, फिमेल मध्ये वेगवेगळा इफेक्ट असणार आहे। प्रेग्नेन्सी असेल, ब्रेस्ट फीडिंग असेल तर यामध्ये तो ड्रगचा इफेक्ट वेगळा होणार आहे। मग हे काय असणार आहे फॅक्टर मित्रांनो, एज फॅक्टर एक। नंतर असणार आहे बॉडी वेट। आता मित्रांनो बॉडी वेटवर पण ऍक्शन डिपेंड असणार आहे ड्रगची, राईट। कारण चिल्ड्रनचा वेट कमी असणार आहे, एखाद्या पेशंटचा वेट जास्त असतो, कमी असतो, त्याच्या बॉडी सरफेसहून पण कॅल्क्युलेट केलं जातं की डोस किती असणार, राईट। नंतर असणार आहे मित्रांनो बॉडी सरफेस एरिया। त्याच्यानंतर मित्रांनो असणार आहे सेक्स, फिमेल आहे पेशंट की मेल, याच्यावर पण। नंतरचा जो असणार आहे मित्रांनो रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, जे कोणत्या रूटने ड्रग दिलेला आहे। आता समजा इंट्राव्हेनस रूटने जर ड्रग दिलेला असेल पेशंटला तर तो लवकर इफेक्ट करणार आहे। जे ओरली टॅबलेट कंझ्युम केल्यानंतर त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम असेल, बाकी अदर पण इफेक्ट असणार आहेत, ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे ते पण रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनवर डिपेंड असतं मित्रांनो। आणि मित्रांनो हे सर्व जे पॉइंट आहेत हे मी इन शॉर्ट इथे सांगत आहे, पण खाली यांचं एक्सप्लेनेशन देणार आहे की ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला क्वेश्चन येणार आहे आणि कसे कोणते कोणते पॉइंट इम्पॉर्टंट आहेत। नंतर असणार आहे मित्रांनो तुमचं सायकोलॉजिकल फॅक्टर, पेशंटचं स्टेट ऑफ माइंड काय आहे त्याच्यावर पण ड्रगचा इफेक्ट डिपेंड असतो मित्रांनो। नंतर असणार आहे मित्रांनो तुमचं इम्युनॉलॉजिकल फॅक्टर, म्हणजे मित्रांनो एखाद्या पेशंटची जी बॉडी असणार आहे त्याची इम्युन सिस्टीम किती स्ट्रॉंग आहे त्यावर पण ड्रगची ऍक्शन डिपेंड असते किंवा मॉडिफाय होते ड्रगची ऍक्शन इम्युनॉलॉजिकल फॅक्टरमुळे। नंतर असणार आहे तुमचं मित्रांनो पॅथॉलॉजिकल फॅक्टर, म्हणजे एखाद्या पेशंटला जर ऑलरेडी एखादा डिसीज असेल तर त्याची जो ड्रग दिलेला आहे त्याचा इफेक्ट कसा असणार आहे। म्हणजे समजा एखाद्या पेशंटला किडनी रिलेटेड डिसीज असेल तर त्या ड्रगचं एक्सक्रिशन व्यवस्थित होणार नाहीये, म्हणजे त्या मॉडिफिकेशन होणार आहे, राईट। तर हे सर्व गोष्टीवर डिपेंड आहे की कोणत्या ऑर्गनला डिसीज असणार आहे ते इन्क्लूड होणार आहे पॅथॉलॉजिकल फॅक्टर मध्ये। नंतरचा जो पॉइंट आहे मित्रांनो फार्माकोजेनेटिक फॅक्टर, हे जेनेटिक फॅक्टर पण इम्पॉर्टंट असतो ड्रग रिस्पॉन्स साठी। नंतर असणार आहे मित्रांनो टॉलरन्स, ड्रगचा टॉलरन्स कसा आहे, पेशंट कसा टॉलरेट करतो ड्रग त्यावर पण। नेक्स्ट पॉइंट असणार आहे मित्रांनो ड्रग इंटरॅक्शन।
आता मित्रांनो 2 ड्रग एका वेळी जर पेशंटने कंझ्युम केले तर त्यावेळेस त्यांचे इंटरॅक्शन होऊन वेगळा इफेक्ट होतो, म्हणजे एकमेकाची फार्माकोलॉजिकल ऍक्शन जी असते ती चेंज होते किंवा मॉडिफाय होते मित्रांनो. नंतर टॅकिफ्लेक्सिस असेल, नंतर असेल मित्रांनो कम्युलेटिव्ह इफेक्ट, कम्युलेशन म्हणतात त्याला. नंतर असेल मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक फॅक्टर. मित्रांनो फार्मॅकोकायनेटिक फॅक्टर मीन्स ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन, ह्या 4 गोष्टी ह्याच्यामध्ये येणार आहेत की फार्मॅकोकायनेटिक फॅक्टर कसं अल्टर होणार कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे, ते आपण नंतर डिटेलमध्ये बघू. नंतर असणार आहे तुमचं मित्रांनो ऍडिटिव्ह इफेक्ट. इथं ऍडिशनल इफेक्ट झाले, ऍडिटिव्ह इफेक्ट. नंतर असणार आहे मित्रांनो सिनर्जिझम, म्हणजेच 2 ड्रग कंझ्युम केले तर मित्रांनो एक ड्रग काय करतो, एकाची ऍक्शन इन्क्रीज करतो, म्हणजे 2 + 2 काय होणार 5 होणार आहे, कारण ऍक्शन इन्क्रीज होते. नंतर असणार मित्रांनो अँटागोनिझम. अँटागोनिझम म्हणजे एखादा ड्रग काय करतो मित्रांनो, रिस्पॉन्स प्रोड्यूस नाही करत, फक्त बाइंड करतो आणि साइट ऑफ रिसेप्टर ब्लॉक करतो, म्हणजे दुसऱ्या ड्रगची ऍक्शन होणार नाहीये. आता मित्रांनो आपण डिटेलमध्ये डिस्कस करू, राईट. मी पहिल्यांदा तुम्हाला पॉइंट सांगितलेलं होतं की एज अँड बॉडी वेट. तर मित्रांनो एज अँड बॉडी वेट हे कसे ड्रगचा रिस्पॉन्स मॉडिफाय करणार आहेत किंवा अल्टर करणार आहेत त्या ड्रगची ऍक्शन. तर इथे बघा मित्रांनो, द एज ऑफ पेशंट इज ऑफ्टेन इफेक्ट हिज रिस्पॉन्स ऑफ ए ड्रग स्पेशली ॲट एक्स्ट्रीम ऑफ लाईफ इन द न्यूबॉर्न इन्फंट अँड एल्डरली. तर मित्रांनो हे एजवर कसं इफेक्ट करणार आहे, म्हणजे जे न्यूबॉर्न बेबी इन्फंट असतात तर त्याच्यामध्ये डोस वेगळा असणार आहे मित्रांनो. ते अडल्ट डोस सारखं देता येईल का, नाही देता येणार. आणि त्यांचं मेन रिझन जर इथे बघितलं मित्रांनो, इंटेन्स इफेक्ट ऑफ ड्रग ॲट एक्स्ट्रीम ऑफ द एज कॅन बी ड्यू टू डिफिशियन्सी इन देअर ॲबिलिटी टू बायोट्रान्सफॉर्म डिटॉक्सिफाय ड्रग टू इनएक्टिव्ह मेटाबॉलिट. तर मित्रांनो ज्यावेळेस त्या ड्रगचं मेटाबॉलिझम होईल तर ते न्यूबॉर्न पेशंटमध्ये मित्रांनो त्याची ॲबिलिटी नसणार आहे त्याचं व्यवस्थित मेटाबॉलिट ही करण्यासाठी. तर ते ड्रग पण आपल्याला त्या ड्रगची मोड ऑफ ऍक्शन त्यानुसार भेटणार नाहीये, कारण खूप सारे ड्रगचे कसं मेटाबॉलिट ऍक्ट होतात तर ते इन्फंट मध्ये भेटणार नाहीये, राईट. आता इथे बघा, मेनी फॉर्म्युला आर अवेलेबल टू कॅल्क्युलेट द डोस ऑफ ॲडमिनिस्टर्ड टू द चिल्ड्रन. आता मित्रांनो खूप सारे फॉर्म्युले आहेत, त्यानुसार काय करणार मित्रांनो, जे अडल्ट डोस असतो तो काय करणार चिल्ड्रन डोस मध्ये कॅल्क्युलेट करणार. समजा 500 mg जर समजा एखाद्या टॅबलेटचा डोस, समजा पॅरासिटामॉलचा 500 mg अडल्ट डोस असेल तर तो मित्रांनो चिल्ड्रनसाठी किती डोस असणार आहे यासाठी मित्रांनो वेगवेगळे फॉर्म्युले दिले आहेत, आपण ते पण बघणार आहोत. आणि मित्रांनो हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. यावर इम्पॉर्टंट म्हणजे कसं, यावर एखादा एक्झाम्पल तुम्हाला देईल की पॅरासिटामॉल टॅबलेट 500 mg अडल्ट डोस आहे तर तुम्ही तो चाइल्ड डोस कॅल्क्युलेट करा, असा एखादा क्वेश्चन मित्रांनो येऊ शकतो आपल्या DIच्या एक्झामसाठी. तर इथे बघू, हु ऑब्विसली रिक्वायर्ड स्मॉलर डोस ऑफ ए ड्रग देन अडल्ट, म्हणजे चिल्ड्रन मध्ये कमी डोस रिक्वायर्ड असणार आहे अडल्ट पेक्षा. दीज रूल आर बेस्ड ऑन एज, बॉडी वेट और बॉडी सरफेस एरिया ऑफ द चाइल्ड. आता मित्रांनो हे जे रूल्स आहेत ते कशावर बेस आहेत, एजवर असणार आहेत, बॉडी वेटवर असणार आहेत आणि बॉडी सरफेस एरियावर असणार आहेत मित्रांनो. तर पहिला रूल बघू आपण मित्रांनो, इथे त्याचं नाव काय, यंग्स रूल. आता मित्रांनो हा जो रूल आहे तो कशावर बेस आहे मित्रांनो, एजवर. आता त्या पेशंटचा एज किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आता मित्रांनो हा रूल कुठे कुठे यूज होऊ शकतो, दिस इज युज्ड फॉर चिल्ड्रन फ्रॉम 2 to 12 इयर ऑफ एज, म्हणजे 1 ते 12 वर्षाचं जे चिल्ड्रन आहे त्या चिल्ड्रन पेशंटचा डोस जर कॅल्क्युलेट करायचा असेल मित्रांनो तर हा फॉर्म्युला किंवा हा रूल यूज करणार. आणि तुम्हाला मित्रांनो एक्झाम मध्ये जर असा क्वेश्चन आला की समजा की 8 इयरचं चाइल्ड आहे तर त्याचा डोस किती असणार आहे, राईट. तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला मित्रांनो बाय हार्ट असणं खूप गरजेचं आहे.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे DIच्या एक्झाम मध्ये टाइम खूपच कमी असणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले एकदम ॲक्युरेट कमी वेळेत लगेच लक्षात येईल तसा अभ्यास करावा लागेल, थोडीशी प्रॅक्टिस पण करावी लागेल मित्रांनो. तर यंग्स रूल मध्ये किती 1 to 12 इयर त्याचा डोस कॅल्क्युलेट करता येते. तर मित्रांनो इथे बघू की फॉर्म्युला काय, चाइल्ड डोस इज इक्वल टू एज इन इयर, म्हणजे तिचं एज किती आहे ते वर्षामध्ये, आणि अडल्ट डोस. तर मित्रांनो तो अडल्ट डोस किती असणार आहे, मल्टिप्लाय त्यांनी करायचं एज इन इयर अपॉन एज प्लस 12. हा मित्रांनो फॉर्म्युला झाला. तुम्ही ह्याचे नोट्स पण शॉर्टली लिहून काढू शकता तुम्ही स्वतःसाठी. मित्रांनो ह्याची जी PDF असणार आहे ती PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. पण कधी देणार आहे, हा जो सर्व पॉइंट घेऊन झाला आपला, तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल मित्रांनो. काळजी नका करू, फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता आपण इथे एक एक्झाम्पल बघू की कसं कॅल्क्युलेट करायचं. टू कॅल्क्युलेट द डोस ऑफ पॅरासिटामॉल. तर मित्रांनो पॅरासिटामॉलचा डोस इथे कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. ऑफिशियल अडल्ट डोस किती असणार आहे मित्रांनो, 500 mg, म्हणजे 500 mg झाला आपला अडल्ट डोस, राईट. आणि नंतर मित्रांनो फॉर ए 3 इयर चाइल्ड. तर मित्रांनो किती वर्षाच्या चाइल्ड साठी हा डोस आपल्याला काढायचा आहे, ते काढायचं मित्रांनो 3 वर्षाच्या चाइल्ड साठी. तर मित्रांनो हे जे 500 आहे ते कुठे इथे येणार आहे, अडल्ट डोस एज इन इयर इथे येणार आहे. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 500 अपॉन 3 प्लस 12 ही एज झाली आणि हे 12. आता मित्रांनो ह्याचं जर आन्सर बघितला आपण तर किती, एज इन इयर किती 3 इयर, आणि हे असणार आहे हे डोस अडल्ट डोस किती असणार आहे मित्रांनो, ते असणार आहे 500. 3 इंटू 500 अपॉन 3 प्लस 12 हे किती होणार आहे मित्रांनो, हे खाली 15 होणार आहे आणि वरी मल्टिप्लाय करून मित्रांनो होणार आहे 1500. तर ह्याचा करेक्ट आन्सर किती असणार आहे मित्रांनो, चाइल्ड डोस 3 इयरचा ते असणार आहे मित्रांनो 100 mg. 3 इयरच्या चाइल्ड साठी जर 500 mg अडल्ट डोस असेल तर ते 100 mg डोस होणार आहे 3 इयरच्या चाइल्ड साठी. आता मित्रांनो नंतरचा दुसरा रूल बघू मित्रांनो, ते क्लार्क्स रूल. आता मित्रांनो आपण यंग्स रूल बघितला, आता क्लार्क्स रूल बघू. दिस इज बेस्ड ऑन प्रोपोर्शनल बॉडी वेट. तर मित्रांनो आधीचा रूल कशावर होता आपण डिस्कस केलेला, तो होता मित्रांनो एजवर. आता हा जो रूल आहे तो कशावर आहे मित्रांनो, वेटवर, राईट, बॉडी वेटवर. दिस इज बेस्ड ऑन प्रोपोर्शनल बॉडी वेट इज रिलेटेड टू एव्हरेज अडल्ट वेटिंग ऑफ 150 पाउंड. तर मित्रांनो इथे वेट कशात दिलेलं आहे, पाऊंड मध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो याचा फॉर्म्युला बघू आणि हे फॉर्म्युला पाठ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे बघा चाइल्ड डोस इज इक्वल टू वेट इन पाऊंड मल्टिप्लाय बाय अडल्ट डोस, राईट. वेट इन पाऊंड असणार आहे आणि मल्टिप्लाय बाय अडल्ट डोस अपॉन 150, ते डिवाइड करायचं 150 ने मित्रांनो. आता आपण एक एक्झाम्पल बघू. टू कॅल्क्युलेट द डोस ऑफ पॅरासिटामॉल अडल्ट डोस 150 mg फॉर ए चाइल्ड वेटिंग 13 पाउंड. तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे. आता हे जर आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तर मित्रांनो हे जे वेट इन पाउंड किती असणार आहे ते 30 असणार आहे जे की दिलेलं होतं, आणि अडल्ट डोस किती असणार आहे ते असणार आहे 500 mg पॅरासिटामॉलचं, आणि फॉर्म्युलानुसार 150 अपॉन असल्यामुळे ते डिवाइड करणार आहेत. तर मित्रांनो ज्या पेशंटचा वेट जे चिल्ड्रन आहे त्याचं 13 पाउंड असेल तर त्यासाठी डोस किती असणार आहे पॅरासिटामॉलचं 100 mg. तर यानुसार मित्रांनो तुम्हाला कोणतं पण एक्झाम्पल दिलं ना, तुम्हाला या फॉर्म्युल्यानुसार मित्रांनो
कोणत्याही एजचा वेट दिलेला असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. जर तुम्हाला एज दिले असेल तो आधीचा यंगचा जो आहे तो फॉर्म्युला यूज करायचा. आणि मित्रांनो असं पण क्वेश्चन येऊ शकतो की समजा तुम्हाला पेशंटचं बॉडी वेट दिलाय तर तुम्ही खालीलपैकी कोणत्या फॉर्म्युल्यानुसार त्याचं बॉडी म्हणजे डोस जो आहे तो कॅल्क्युलेट करणार. तर असं पण क्वेश्चन विचारू शकतात मित्रांनो. नंतरचा रूल आहे मित्रांनो हॅमबर्ग्स रूल. तर हे कशावर आहे? दिस इज बेस्ड ऑन बॉडी वेट ॲज रिलेटेड टू द ॲव्हरेज अडल्ट वेटिंग ऑफ 70 kg म्हणजे 70 kg. तर मित्रांनो हा जो रूल कशावर बेस आहे? ॲव्हरेज बॉडी वेट. हे पण वेटवरच आहे पण हे डिपेंड असणार आहे मित्रांनो ॲव्हरेज बॉडी वेट जे आहे 70 kg त्याच्या रिलेटेड असणार आहे. तर इथे फॉर्म्युला बघू मित्रांनो याचा. चाइल्ड डोस इज इक्वल टू वेट इन kg इंटू अडल्ट डोस, जे काय अडल्ट डोस असणार आहे. आणि मित्रांनो हे खाली काय असणार आहे? 70 किलोग्राम. हे काय असणार आहे? 70 किलोग्राम जे आहे ते मित्रांनो ते ॲव्हरेज बॉडी वेट आहे अडल्टचं. तर अडल्टचा जो बॉडी वेट असतो त्यानुसार हे फॉर्म्युला कॅल्क्युलेट करणार आहे तुमचा चाइल्ड डोस. आता इथे मित्रांनो आपण एक्झाम्पल बघू. टू कॅल्क्युलेट द डोस ऑफ पॅरासिटामॉल अडल्ट डोस 100 mg फॉर चाइल्ड वेटिंग 14 kg. आता मित्रांनो एखाद्या चाइल्डचं जर 14 किलो वजन असेल तर त्याचं डोस कसा कॅल्क्युलेट करणार आहेत मित्रांनो? इथे बघा आपल्याला दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कधी पण आपल्याला क्वेश्चन मध्ये अडल्ट डोस माहिती असणं गरजेचं आहे त्या ड्रगचं. पण कधी कधी काय होतं माहिती का? आता ही DI ची एक्झाम आहे मित्रांनो हार्ड क्वेश्चन असतात नॉर्मली. तर मित्रांनो आपण जर ज्यावेळेस आपण फार्माकोलॉजी स्टडी करू तर त्यामध्ये खूप साऱ्या ड्रग्स मित्रांनो तुम्हाला जे अडल्ट डोस आहे ते पण माहिती असणं गरजेचं आहे. आता क्वेश्चन मध्ये असं पण डायरेक्टली विचारू शकतात कॅल्क्युलेट द चाइल्ड डोस ऑफ द पॅरासिटामॉल. म्हणजे तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये मित्रांनो क्वेश्चन मध्ये असं अडल्ट डोस दिला जाणार नाहीये. ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की पॅरासिटामॉलचा अडल्ट डोस किती असणार आहे, राईट? किंवा डायक्लोफिनॅकचा अडल्ट डोस किती असणार आहे. तर तो अडल्ट डोस तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कोणत्याही फॉर्म्युल्याचा यूज करून मित्रांनो त्याचं चाइल्ड डोस कॅल्क्युलेट करू शकतात मित्रांनो इझिली. तर आता ह्या फॉर्म्युलेमध्ये बघा वेट इन kg अडल्ट डोस अपॉन ॲव्हरेज वेट जे अडल्टचा असणार आहे 70. तर हे तुम्हाला पार्टच करून ठेवायचे मित्रांनो. कोणताही क्वेश्चन आला तर ह्या फॉर्म्युला सॉल्व्ह करता येईल. आता इथे बघा 14 किलो वजन असणार आहे जे वेट इन kg. नंतर 500 mg जे अडल्ट डोस आहे पॅरासिटामॉलचा अपॉन 70. तर मित्रांनो हे किती असणार आहे? 100 mg डोस असणार आहे ज्या चाइल्डचं वेट 14 kg आहे त्या पेशंटचा मित्रांनो. आता मित्रांनो नंतर बघू मित्रांनो आपण आधी एज आणि बॉडी वेट हे दोन फॅक्टर कसे अफेक्ट करतात हे बघितलं आणि मित्रांनो डोस कॅल्क्युलेशन पण बघितलं त्यामध्ये. आता मित्रांनो आपण बघणार आहेत बॉडी सरफेस एरिया. तर मित्रांनो बॉडी सरफेस एरिया पण खूप इम्पॉर्टंट आहे की त्याच्यावर पण ड्रग ऍक्शन डिपेंड आहे मित्रांनो. की आता इथे बघा ए मोर ॲक्युरेट मेथड फॉर कॅल्क्युलेटिंग द डोस ऑफ चिल्ड्रन ऑर अडल्ट इज टू डिटरमाइन द बॉडी सरफेस एरिया. तर मित्रांनो असं सांगितलंय की बॉडी सरफेस एरिया हा एकदम करेक्ट ॲक्युरेट तुम्हाला जर डोस काढायचा असेल mg कोणत्या पेशंटला किती लागणार आहे तर त्यामध्ये बॉडी सरफेस एरियावरून जो डोस कॅल्क्युलेट करतात तो एकदम ॲक्युरेट असेल. आधीच्या मध्ये आपण एज आणि वेट वर बघितलं ते तेवढे ॲक्युरेट नसणार आहे. ठीक आहे ते करेक्ट असेल पण एकदम ॲक्युरेट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते कशावर आहे मित्रांनो? बॉडी सरफेस एरियावर. तर इथे बघा मोनोग्राम्स आर अवेलेबल फॉर डिटरमाइनिंग द BCA म्हणजे बॉडी सरफेस एरिया ऑफ इन्फंट्स चिल्ड्रन अडल्ट फ्रॉम द पेशंट्स वेट, राईट? पेशंटच्या वेट आणि हाईटवर.
तर हे बॉडी सरफेस एरिया कसं कॅल्क्युलेट करणार आहे मित्रांनो, पेशंटचा वेट आणि हाईट. ऑन ऑब्टेनिंग द पेशंट सरफेस एरिया बॉडी सरफेस एरिया यूज द फॉलोइंग फॉर्म्युला. आता मित्रांनो ह्या फॉर्म्युल्यानुसार चाइल्ड डोस आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. तर मित्रांनो इथे बघा, चाइल्ड डोस, जे काही चाइल्ड डोस असणार आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी ते फॉर्म्युला बघा, बॉडी सरफेस एरिया इन मीटर स्क्वेअर ऑफ चाइल्ड. तर मित्रांनो ज्या चाइल्डचा आपण डोस कॅल्क्युलेट करणार आहेत किंवा ज्या पेशंटचा डोस कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, तर त्याचं काय करणार मित्रांनो, बॉडी सरफेस एरिया कशामध्ये असणार आहे, मीटर स्क्वेअर मध्ये, स्क्वेअर मीटर ऑफ बॉडी सरफेस एरिया इनटू काय असणार आहे मित्रांनो, अडल्ट डोस, राईट, जे अडल्ट डोस असणार आहे आणि त्याला मित्रांनो डिवाइड करायचे 1.7 ने, राईट. आणि इथे 1.7 काय असणार आहे मित्रांनो, ॲव्हरेज बॉडी सरफेस एरिया इन ए अडल्ट. तर मित्रांनो तुम्हाला हा पण माहिती असणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन मध्ये असं विचारू बी शकतात की ॲव्हरेज बॉडी सरफेस एरिया अडल्टचा किती आहे, राईट. तर ते असणार आहे 1.7. तर हे फॉर्म्युला तुम्हाला गरजेचं आहे. ज्यावेळेस क्वेश्चन असा येईल की बॉडी सरफेस एरियावरून तुम्हाला डोस कसं कॅल्क्युलेट करणार, तर त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. नंतरचा फॅक्टर बघू मित्रांनो, सेक्स फॅक्टर. तर मित्रांनो ड्रग रिस्पॉन्स इन वुमन अँड मेन आर नॉट ऑलवेज सिमिलर. तर मित्रांनो हे जे फॅक्टर आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस ड्रगचा रिस्पॉन्स असणार आहे तर ते दोन्ही पेशंट म्हणजे मेल पेशंट आणि वुमन पेशंट म्हणजे फिमेल पेशंट ह्यांच्यावर दोन्हीवर इफेक्ट वेगवेगळा आहे मित्रांनो. दुसरा पॉइंट बघू, वुमन रिक्वायर स्मॉलर डोसेस ऑफ ए ड्रग प्रोबेबली ड्यू टू लेसर बॉडी वेट. तर मित्रांनो आपण जर नॉर्मली बघितलं तर फिमेलचं किंवा वुमनचं मित्रांनो जे बॉडी वेट असणार आहे ते काय असणार आहे मित्रांनो, तर लेस असणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो त्याचं जे इफेक्ट असणार आहे ड्रगचा तो अल्टर होणार किंवा मॉडिफाय होणार आहे, म्हणजे सेम नसणार आहे मेल आणि फिमेल मध्ये. आणि मित्रांनो बॉडी वेट कमी असल्यामुळे वुमनला काय असणार आहे, डोसची रिक्वायरमेंट पण कमी असणार आहे. नंतर बघा, ड्रग मस्ट बी युज्ड विथ स्पेशल केअर ड्युरिंग प्रेग्नन्सी ॲज दे मे हॅव टेराटोजेनेटिक इफेक्ट ऑन फिटस. तर मित्रांनो आपण ज्यावेळेस बी ड्रग आता फिमेल मध्ये जर द्यायचं म्हणलं तर काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जशी की आता एखादी वुमन प्रेग्नेंट असेल तर त्यामध्ये स्पेशल केअरनी ड्रग दिला पाहिजे, त्याची इंडिकेशन वगैरे व्यवस्थित चेक करून दिला पाहिजे. कारण जे त्या ड्रगचा इफेक्ट असणार आहे मित्रांनो, तर खूप सारे ड्रगचा इफेक्ट फिटसवर होतो, मग त्याचा काही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मित्रांनो स्पेशल केअर घेतली पाहिजे. आणि हे जे आहे प्रेग्नेंट लेडीज असेल, ब्रेस्ट फिडिंग असेल, तर ते मध्ये ऍक्शन पण चेंज होणार आहे मित्रांनो. आता इथे बघा, पर्गेटिव्स मस्ट बी अवॉइडेड ड्युरिंग प्रेग्नेन्सी अँड मेन्च्युरेशन. तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये पर्गेटिव्ह ड्रग नाही दिला जाणार. आता दुसरा पॉइंट, ड्युरिंग लॅक्टेशन मेनी ड्रग्स आर एक्झर्टेड इन मिल्क. लॅक्टेशनच्या वेळी मित्रांनो खूप सारे ड्रग काय करतात, एक्झर्ट होतात मिल्क मध्ये. अँड सच अ बीटर ड्रग डिस्कवरेज द ब्रेस्ट फिडिंग. तर मित्रांनो ज्यावेळेस तो जो लहान मुलगा आहे, बाळ आहे, जो लॅक्टेशन आहे, तर त्यावेळेस त्याला पण तो ड्रग जाईल आणि साईड इफेक्ट दाखवेल मित्रांनो. अ ड्रग इन ब्रेस्ट मिल्क मे हॅव देअर ओन अनवॉन्टेड इफेक्ट ऑन इन्फंट्स. तर इन्फंटवर वेगवेगळे इफेक्ट दाखवणार आहे मित्रांनो तिथे. आता नंतरचा पॉइंट बघू, मॉर्फिन मे प्रोड्यूस मोर एक्साइटेशन प्युअर टू द सिडिशन इन वुमन. तर मित्रांनो हे जे नार्कोटिक ड्रग असतील तर ते मेल पेक्षा फिमेल मध्ये जास्त इफेक्ट दाखवतात. एफेड्रिन मोर फ्रिक्वेंटली प्रोड्यूस एक्साइटेशन अँड द ट्रिमर्स इन वुमन दॅन मॅन. हे सांगितलेलं या पॉइंट मध्ये. तर मित्रांनो आजच्या ज्या डीआयच्या आपण बॅच स्टार्ट केलेली आहे ती एकदम फ्री आहे आणि मित्रांनो तुम्हाला डेली व्हिडिओ भेटणार आहेत. आता यामध्ये आपण 4-5 पॉइंट कव्हर केलेत
आणि राहिलेले जे फॅक्टर असतील मित्रांनो ते सर्व उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे यूट्यूबवर मित्रांनो, तर ती प्लेलिस्ट तुम्ही जाऊन चेक करा. त्याच्यामध्ये डेली बेसिसवर असं डे मेन्शन करून पण मी व्हिडिओ टाकणार आहे. आता डे 1 झाला, उद्या सकाळी 10 वाजता डे 2 चा व्हिडिओ येईल तुम्हाला मित्रांनो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, जेवढे पण तुमच्या ओळखीचे B.Pharm स्टुडंट असतील ते सर्व आता DIच्या एक्झामसाठी इलिजिबल आहेत, तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण फ्रीमध्ये आपल्याच युट्यूबवर सर्व कंटेंट व्यवस्थित भेटणार आहे. आता हा जो तुम्ही कंटेंट बघितला मित्रांनो, ह्याच्यात नंतरचे सर्व पॉइंट ऍड करून ह्याची PDF मी टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. आणि ही PDF तुम्हाला भेटली मित्रांनो तर तुमचा जो पॉइंट आहे ड्रग मॉडिफाईंग ड्रग ऍक्शन, तर त्याची तुमच्याजवळ नोट्स पण असणार आहे मित्रांनो. नंतर तुम्हाला व्हिडिओ पण बघायची गरज नाही, तुम्ही नोट्स ओपन केले लवकर रेफर करणार आहेत मित्रांनो. यासाठी तुमच्या सर्व मित्रांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ शेअर करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. थँक्यू.